ओके, सो बँकॉकच्या एअरपोर्टवरून पटायाला चाललो आहे. छोटासा एक स्टॉप घेतला आहे, मला काही युजेबल माझ्या वस्तू घ्यायच्या आहेत. पण एक कन्व्हेन्शनल स्टोअर मिळाला मला इथे 7-11 करून. मी प्रिफर करेन, हायली रिकमेंड करेन की 7-11मध्ये वस्तू सगळ्याच्या सगळ्या मिळतात. त्यामुळे युजेबल जितक्याही वस्तू आहेत तुम्हाला सगळ्या इथे अवेलेबल मिळतील. सो आतमध्ये जाऊया आणि बघूया काय काय मिळतं ते. खूप जोरात आपटलं का मी? छोटे छोटे पाउचेस तुम्हाला जर हवे असतील तर 7-8 दिवसांसाठी तरीसुद्धा मिळतील. परत लिप बाम, डिओड्रंट्स, टॅल्कम पावडर. आणि एअरपोर्टला हे मी खूप लोकांकडे पाहिलं पण माझ्याकडे नाही आहे, मला सध्या नको आहे. अगदी रोजच्या वापरातल्या वस्तूसुद्धा छोटे छोटे सॅशेस वगैरे पण तुम्हाला इथे मिळतील. डव आपल्याकडे पण मिळतं आहे, मी घेऊन आली आहे. शॅम्पूज आहेत. एकूण एक गोष्ट जी वापरातली गोष्ट आहे, सगळं. चप्पल पण आहे, ब्रश, ऑल काइंड ऑफ ड्रिंक्स. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेडिसिन्ससुद्धा तुम्हाला इथे अवेलेबल आहेत. त्यामुळे मेडिसिनपासून सगळं मिळतं आहे. सगळ्या प्रकारचे ड्रिंक्स आहेत, चिप्स आहेत. आपल्याकडे जसं डीमार्ट असतं बेसिकली तसंच आहे. पण 7-11च्या शाखा ज्या आहेत त्या बऱ्याच आहेत. मी हायली प्रिफर करेन की 7-11मध्ये या. आणि तुम्हाला जर थाई फूड बाय केस नसेल आवडत तरीसुद्धा इथे तुम्हाला मिळू शकतं, जे की तुम्ही खाऊ शकता. इंडियन फूडमधलं पण तुम्हाला मिळेल. सर माय फेवरेट क्या आहे? नाही बोलत असताना चालेल ना, मी चालेल ना, मुद्दाम आलोय. चालेल ना, आमचं रेकॉर्ड थांबलेलं नाही पण. चल मारा मारा मारा. ओके, सगळ्या टाईप्सचे चिप्स. आणि ऑफकोर्स इथे डिस्काउंटेड रेटमध्ये मिळेल. जो रेट आहे त्या रेटमध्ये नाही मिळणार, सगळं कमी रेटमध्येच मिळणार. सो आपल्या इंडियामध्ये नाही मिळत तशा वेगवेगळ्या प्रकारचे चिप्स इथे अवेलेबल आहेत. जसं की हे ब्ल्यू कलरचं लेस आहे, पण आता इथे काय लिहिलं आहे मला कळत नाही आहे. ठीक आहे, विचारूया आपण नंतर. मस्त आहे, मला जे आवडेल ते मी घेणार. चॉकलेट्स ब्रो, चॉकलेट्स. आपल्याकडे जसे प्रकार आहेत कॅडबरीचे, यांच्याकडे पण 100% असे प्रकार असणार कॅडबरीचे. आहेतच वेगवेगळे. नाईस. वॉफल्स आणि कॅन्डीज वगैरे पण आहेत. काही घेऊ शकतो आपण. कितीला आहे? बाथ आहे ना हे? 10 बाथ, 10 बाथ. 10 बाथ म्हणजे यांचा 1 रुपया म्हणजे आपल्याकडचे 2.5 रुपये. आणि त्याप्रमाणे 10 बाथ किती होतात मला कॅल्क्युलेट करावं लागतील नंतर. कुकीज आणि केक्स हवे असेल तर तरीसुद्धा अवेलेबल आहेत. मी बोलले ना मगाशी, प्रत्येक गोष्ट इथे अवेलेबल आहे. आणि पोट भरण्या इतपत तुमचं काम होऊन जाईल. आणि अनेक कल्चरची लोकं इथे येतात, वेगवेगळ्या जाती धर्माची लोकं इथे येतात. त्यांचं सगळ्यांचं खाणं वेगवेगळं आहे, पण सगळ्यांसाठी खाण्याची फॅसिलिटी इथे अवेलेबल आहे. बाहेर जर आपण बघितलं तर बाहेर रस्त्यावर सुद्धा पावली आपले इंडियन रेस्टॉरंट्स पण आहेत, मराठी रेस्टॉरंट्स पण आहेत. सध्या मी फिरते 7-11मध्ये. ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्या आपण एक्सप्लोअर करतोय. जस्ट सध्या मी काही घेत नाही आहे, काय आहे फक्त बघते आहे.